रविवारचा दिवस आणि भैरमची जत्रा आणि काय राजे गर्दी आहे. अरे किती गाड्या आणि किती लोक आल्यात. सध्या जेमतेम वाजले 12, पण गर्दी जर म्हणसाल तर तुफान गर्दी. तुम्ही गर्दी तर पहा. अकोला जिल्हा झाला, बुलढाणा झाला, यवतमाळ झाला, वाशिम झाला, वर्धा झाला, नागपूर झाला, साऱ्या जिकडचे लोक आज येऊन राहिले की नाही. तर भैरमच्या यात्रेत की नाही इतकी गर्दी व्हायला की गाडी उभी करायला बी जागा नाही. सध्या रविवार जर म्हटलं तसा विचार करा, सरकारी सुट्टीचा दिवस असते. लोक असली सुट्टी की सारे येतात भैरमात. त्याच्यानं आज भैरमात इतकी गर्दी आहे. आणि ती गर्दी कोणा पद्धतीची आहे, लोक सोबत बोलू आणि आनंद घेतो गावरान नाही. तिथपर्यंत चारायला गेली पायात आणाव, भल्ली मजा आणणार. आणि विशेष म्हणजे एखाद्या ठिकाणची भाजीची फोडणी दाखवत तुम्हाला. भैरमात भाऊ आज इतकी गर्दी आहे तुम्हाला सांगतो मी. अरे लाखो लोक आले आहेत ना. भैरमची जत्रा जर म्हटली तर गावखेडची जत्रा असते, पण आता शिकेल सगळे लोक बी आजचा रविवार असल्यानं आज भैरमाताला तुम्ही जत्रा पहा किती खतरनाक भरली आहे. आणि इकडच्या बाजूची पब्लिक पहा की लाखोच्या संख्येनं आज जे भाविक आहेत की भैरम बाबाच्या दर्शनासाठी आल्यात. सध्या आता यात्रा जेमतेम चालू झाली आहे. दुपारच्या 12-1 वाजला असेल, पण या ठिकाणची असणारी गर्दी आणि गर्दीत असणारी गर्दी पहा किती मजा येते गावरान 90वर. तर अरे गर्दी पाहना भैरमात आज लहान लेकर बुढे बाडे सारेच घेऊन आला. भैरमची जत्रा जर म्हटली तर सारेच जण असं वाटते भैरमात जातो काही खातो काही अशी कंडिशन लोक याच्यात. गर्दी पहा भैरमात रविवारचा दिवस आहे ना, तुफान गर्दी आहे. त्याच्यानंतर रेवड्या लय जण, रेवड्या फुटाणा आहे, लहान लेकराचे खेळणे असे लय दुकानं सध्या या ठिकाणी लागल्यात. आज गर्दीचा दिवस आणि भैरम बाबाचा नवस, मजाच मजा आहे. पाहत राहा गावरान 90. तर आजची गर्दी मजाच मजा आहे ना बा. पाना किती दुकानं सजले आहेत. तर लय जणांचं कुळदैवत आहे म्हणते बा. त्याच्यानं प्रत्येक जण या महिन्यात की भैरम बाबाचे जे नवस असतात ते पूर्ण करायसाठी येतात. ज्याचे नवीन लग्न झाले, त्याच्यानंतर नवीन लेकरं झाले की ते पायाला गेले आणाच लागते भैरमले. हे आपली खरी खुरी संस्कृती आहे भाऊ. नाही तर शिकेल सवरेल लोक की नाही आजकाल जेव्हा धर्माचा भल्ला राग येत ना, लागलं तर ख्रिसमस ताकदनं साजरी करतात. पण हे संस्कृती आजही भैरमात पाहायला भेटते. पहा राजे गर्दी तरी लय जण साच्या करून आल्या बरं पायऱ्या जवळ. कोणा गावचे आहे दादा? बोला. कसे काय आली इकडे आज? दर्शनासाठी. बरं काय काही कुर्दवत वगैरे आहे काय? नाही गुरुदेव नाही, असं झालं. नाव घेऊ काय तुमचं? विक्की सुभाष गीते. काका नागपूरहून आलो. नागपूरहून दरवर्षी येत असता काय? हर वर्षी 2 वर्षापासून कोरोना होतच नाही आलो. आता माझ्यासोबत संस्थांचे अध्यक्ष असणारे काका. काका काय म्हणते भैरमची यात्रा 2 वर्षानंतर भरून राहिली? भैरमची आज भरपूर गर्दी आहे. 2 वर्ष कोरोनामुळे बंद होत, तरी दर्शनार्थी जे यायचे ते येत गेले. यावर्षी मोकळं असल्यामुळं गर्दी दरवर्षीच्या पेक्षा जास्त आहे. पतित पावन असणारा भैरम बाबाची मूर्ती तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसून राहिली अशी अतिभव्य अशी मूर्ती आहे. जुन्या काळात सुपारीपासून तयार झालेली मूर्ती आज महाकाय स्वरूपीनं घेतलाय. म्हणजे आज जर गर्दीचा विचार जर आपण केला तर लाखो लोक आज दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. आणि त्यातलं प्रत्येक भाविक आज मनोभावे भैरम बाबाची भैरम बाबाच्या दर्शनासाठी तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. हजारो भाविक वेगवेगळ्या गावातून बायासाठी स्पेशल लाईन आहे. आजच्या तारखेत जर आपण विचार केला तर भैरम बाबाची जत्रा असते. या भैरम बाबा जत्रेसाठी प्रत्येक जण उत्सुक झालेला असते. तर हे तुफान अशी गर्दी आहे. म्हणजे अजूनही लाखो लोक खाली जरी असतील पण आज दर्शनासाठी आलेले हे भैरम बाबाचे भाविक भैरम बाबाच्या एका झलकसाठी या ठिकाणी मोठी लांबच लांब अशी लाईन आहे. त्यात बाया माणसं लेकरं बाकरं सारे असल्याच्यानं भैरम बाबाच्या जत्रेत आज खरी आनंद घ्यायसाठी हे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत. विशेष म्हणजे जत्रा जर म्हटली तर सुरक्षा मोठ्या पद्धतीने ठिकाणी दिसत असेल. ऐतिहासिक भैरमची जत्रा, भैरमच्या जत्रेचा आजचा रविवार गर्दी तुफान आहे. म्हणजे वराडली सर्वात मोठी जत्रा जर म्हणसाल तर भैरमची जत्रा असते. लय जणांचं कुळदैवत असल्यानं आणि त्यातल्या त्यात रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं हजारो लाखो लोक जे आहेत आजच्या जत्रेसाठी येत असतात. तुम्ही हे गर्दी पहा आणि हजारो जे वाहन आहेत सध्या पार्किंग झालेले आहेत. आणि अजूनही भरपूर काही ट्रॅफिक जे आहे, हे पलीकडे ट्रॅफिक जे आहे ना ते जाम झाले आहे. हा वन वे रस्ता आहे. म्हणजे तिकडच्या बाजूला तो रस्ता या दर्शनासाठी आहे
आणि ज्याचं दर्शन झालं त्याच्यासाठी हा स्पेशल रस्ता इकडच्या बाजून केला. आणि इथे जर गर्दी म्हणसाल तर मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी दिसत असून बैरम बाबाचा आजचा रविवारचा दिवस गर्दी जर म्हणसाल राजू तुफान गर्दी आहे ना. जी जत्रा जर आजची जर म्हणसाल तुम्ही तर लाखोच्या संख्येनं सध्या तुम्हाला लोक जत्रेत येईल दिसतात. बैरमची जत्रा खवयगिरीसाठी बनली प्रसिद्ध आहे. तुम्ही जर हा बैतूलचा रोड जर पाहाल तर जे पब्लिक आहे ना पब्लिकला चाललेल्या जागा नाही इतकी गर्दी आहे. मतलब बाया माणसं लेकरं म्हणजे लोक कसं आहे गर्दीत आले की काही विचारच करत नाहीत. त्याच्यानं चोरापासून सुरक्षित ठेवायला पाहिजे. आपली पर्स आपला दागिना सांभाळून ठेवायला पाहिजे. पोलीसवाले कुठे कुठे लक्ष देतील. आता तुम्हाला माहिती गाव खेळाचे लोक जर म्हटले तर भल्ली इथं असताना कोणा ठिकाणी कोण काय केले सांगता येते. पण त्यासाठी नजर ठेवायला पोलीस प्रशासन तुम्ही पाहत असाल ना तर सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. सदर पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असल्यानं जवळपास 70 ते 80 कर्मचारी या ठिकाणी विशेष म्हणजे डीबी स्क्वॉडचे जे नॉन युनिफॉर्मवर पोलीस वाले आहेत ना हे पुऱ्या जत्रेत पसरल्यात. त्याच्यानं बाजिंदपणा जास्त करू नका. पोलीस वाल्यांना जर पकडून भल्ले मारतात त्या ठिकाणचे पोलीस वाले. हा खतरनाक